कर्क राशीच्या मनात अशी कोणती गुपित ताकद दडलेली आहे जी अनेक लोकांना आयुष्यभर समजतच नाही. काही लोक त्यांना फक्त भावनिक समजतात, पण त्यांच्या शांत स्वभावामागे असे काही पैलू लपलेले असतात जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कर्क राशीचे लोक काही प्रसंगी अचानक दूर का जातात? त्यांना लोकांच्या भावना इतक्या पटकन कशा समजतात आणि त्यांच्या मनातील कोणते रहस्य त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते? आजच्या या खास माहितीत आपण कर्क राशीच्या व्यक्तिमत्वातील असे अनेक अनोखे पैलू जाणून घेणार आहोत, जे कदाचित तुम्ही यापूर्वी कधीच ऐकले नसतील. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची माहिती अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरू शकते. कर्क राशी, तुमचं मन इतकं संवेदनशील का आहे? सत्य जाणून घ्या. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात भावना खूप खोलवर रुजलेल्या असतात. एखादी छोटी गोष्टही त्यांच्या मनाला स्पर्श करून जाते. अनेकदा लोकांना त्यांची ही भावनिक बाजू कमकुवतपणा वाटू शकते, पण प्रत्यक्षात हीच त्यांची सर्वात मोठी ताकद असते. कारण जिथे इतर लोक फक्त परिस्थिती पाहतात, तिथे कर्क राशीचे लोक त्या परिस्थितीमागील भावना आणि माणसांचे मन समजून घेण्याचा प्रयत्न करतात. कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव असल्याचे मानले जाते, त्यामुळे त्यांच्या मनात विचार आणि भावना यांचे सतत तरंग उठत असतात. काही वेळा ते खूप आनंदी असतात, तर काही वेळा शांत आणि एकांतात राहणे पसंत करतात. त्यांचा मूड पटकन बदलतो असे लोकांना वाटू शकते, पण त्यामागे कारण असते त्यांच्या मनाची प्रचंड संवेदनशीलता. कर्क राशीचे लोक कोणावरही सहज विश्वास ठेवत नाही. मात्र एकदा का त्यांनी एखाद्या व्यक्तीला मनापासून स्वीकारले, तर त्या व्यक्तीसाठी ते काही करण्यास तयार असतात. नात्यांमध्ये ते प्रामाणिकपणा आणि जिव्हाळा शोधतात. खोटेपणा, विश्वासघात किंवा दुर्लक्ष त्यांना आतून खूप दुखावून जाते. अनेकदा ते आपले दुःख इतरांसमोर व्यक्त करत नाहीत आणि शांतपणे सर्व काही सहन करत राहतात. या राशीच्या लोकांना कुटुंब आणि आपली माणसं खूप प्रिय असतात. त्यांच्यासाठी घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात, तर सुरक्षितता, प्रेम आणि भावनिक आधार असतो. त्यामुळे कुटुंबातील एखादी समस्या किंवा प्रिय व्यक्तीचे दुःख त्यांना इतरांपेक्षा जास्त अस्वस्थ करू शकते. कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो. ते समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहून किंवा बोलण्याच्या पद्धतीवरून तिच्या मनातील भावना ओळखण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा ते उत्तम सल्लागार, मित्र किंवा कुटुंबातील आधारस्तंभ ठरतात. लोक त्यांच्याकडे मन मोकळं करतात, कारण त्यांना माहीत असतं की कर्क राशीचा व्यक्ती त्यांना समजून घेईल. त्यांची संवेदनशीलता त्यांना सर्जनशील देखील बनवते. संगीत, लेखन, चित्रकला, कथा सांगणे किंवा कोणत्याही कलात्मक क्षेत्रात ते आपले मन व्यक्त करू शकतात. त्यांच्या भावना जितक्या खोल असतात, तितकीच त्यांची कल्पनाशक्तीही समृद्ध असते. मात्र कधी कधी हीच संवेदनशीलता त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते. इतरांच्या शब्दांचा किंवा वागण्याचा ते खूप विचार करतात. एखादी घटना संपल्यानंतरही तिचा प्रभाव त्यांच्या मनात बराच काळ राहू शकतो. त्यामुळे त्यांना स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि भूतकाळातील गोष्टी सोडून पुढे जाणे हे शिकणे महत्त्वाचे ठरते. सत्य हे आहे की कर्क राशीचे मन संवेदनशील असण्याचे कारण म्हणजे त्यांच्यातील प्रेम, काळजी आणि जिव्हाळा. ते जगाकडे फक्त डोळ्यांनी पाहत नाही, तर मनाने अनुभवतात. म्हणूनच त्यांचे मन इतरांपेक्षा अधिक खोल, अधिक भावनिक आणि अधिक समजूतदार असते. त्यांच्या संवेदनशीलतेमुळे ते अनेकांच्या आयुष्यात प्रेम, आधार आणि विश्वासाचे स्थान मिळवतात. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात एक वेगळंच भावनिक विश्व असतं. बाहेरून ते शांत, संयमी आणि साधे दिसत असले तरी त्यांच्या मनात अनेक विचार आणि भावना सतत चालू असतात. अनेक वेळा ते स्वतःच्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करत नाहीत, कारण त्यांना वाटतं की प्रत्येकजण त्यांचे मन समजून घेऊ शकणार नाही. त्यामुळे ते अनेक गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवतात. या राशीच्या लोकांमध्ये आठवणी जपण्याची सवय विशेषतः दिसून येते. एखादा जुना फोटो, एखादी भेटवस्तू, एखादे वाक्य किंवा एखादा छोटासा प्रसंगही त्यांच्या मनात वर्षानुवर्षे जिवंत राहू शकतो. इतर लोक ज्या गोष्टी सहज विसरून जातात, त्या गोष्टी कर्क राशीचे लोक मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवतात. म्हणूनच त्यांना जुन्या आठवणींशी एक वेगळे नाते असते. कर्क राशीच्या व्यक्तींना सुरक्षितता खूप महत्त्वाची वाटते. ही सुरक्षितता फक्त आर्थिक नसते, तर भावनिकही असते.
त्यांना अशा लोकांच्या सहवासात राहायला आवडते जे त्यांना समजून घेतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांना मनमोकळेपणाने व्यक्त होऊ देतात. जेव्हा त्यांना अशी माणसं भेटतात तेव्हा ते त्यांच्या आयुष्यातील सर्वात विश्वासू साथीदार बनू शकतात. त्यांच्या स्वभावातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे संरक्षणाची भावना. कुटुंब, मित्र किंवा जवळच्या व्यक्तींवर संकट आले तर कर्क राशीचे लोक सर्वात आधी पुढे येतात. अनेकदा ते स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांसाठी वेळ, ऊर्जा आणि प्रयत्न खर्च करतात. त्यांना प्रिय व्यक्तींचे सुख पाहण्यातच स्वतःचा आनंद सापडतो. कर्क राशीच्या व्यक्ती अनेकदा लोकांचे निरीक्षण करत असतात. ते फक्त शब्द ऐकत नाही, तर समोरची व्यक्ती कशी बोलते, तिच्या चेहऱ्यावरचे भाव कसे आहेत, तिच्या वागण्यात काय बदल झाले आहेत हेही लक्षात घेतात. त्यामुळे इतरांना न दिसणाऱ्या अनेक गोष्टी त्यांना सहज जाणवतात. हीच त्यांची भावनिक बुद्धिमत्ता त्यांना खास बनवते. जेव्हा त्यांना कोणत्याही नात्यात दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते तेव्हा ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. त्याऐवजी ते शांत होतात, मागे सरकतात आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र ही शांतता त्यांच्या मनात काहीच चालू नाही असे दर्शवत नाही. उलट त्या काळात ते प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करत असतात. कर्क राशीच्या लोकांना निसर्गाशी देखील एक वेगळे आकर्षण असते. समुद्र किनारा, पावसाचे वातावरण, शांत संध्याकाळ किंवा चांदण्यांनी भरलेले आकाश त्यांना विशेष आवडू शकते. अशा ठिकाणी त्यांना मानसिक शांतता आणि भावनिक संतुलन मिळाल्यासारखे वाटते. गर्दीपेक्षा त्यांना निवांतपणा अधिक आवडतो. त्यांच्यात एक अद्भुत अंतर्ज्ञान असते. अनेक वेळा कोणती परिस्थिती योग्य आहे किंवा कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा याची जाणीव त्यांना आधीच होत असते. ते नेहमी तर्कावरच निर्णय घेत नाहीत, तर मनाच्या संकेतांनाही महत्त्व देतात. आश्चर्य म्हणजे अनेकदा त्यांची ही भावना योग्य ठरते. कर्क राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या भावना समजून घेण्यासाठी वेळ लागतो. ते घाईघाईने निर्णय घेणाऱ्यांपैकी नसतात. कोणत्याही मोठ्या बदलापूर्वी ते परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करतात. त्यामुळे त्यांचे निर्णय उशिरा घेतले गेले तरी ते अनेकदा विचारपूर्वक आणि परिणामकारक असतात. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे नात्यांप्रती असलेली निष्ठा. एकदा त्यांनी एखाद्या व्यक्तीला मनात स्थान दिले की ते त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. काळ, परिस्थिती किंवा अंतर बदलले तरी त्यांची माणसांबद्दलची आपुलकी सहज कमी होत नाही. म्हणूनच अनेकांना कर्क राशीचे लोक आयुष्यातील सर्वात विश्वासार्ह आणि मनाने श्रीमंत व्यक्ती वाटतात. कर्क राशीचे मन हे एखाद्या खोल समुद्रासारखे असते. वरून शांत दिसणारे पण आतमध्ये असंख्य भावना, स्वप्ने, आठवणी आणि जिव्हाळ्याने भरलेले. प्रत्येकाला त्यांची खोली समजेलच असे नाही, पण ज्यांना ती समजते त्यांना कर्क राशीच्या मनातील प्रेम, काळजी आणि माणुसकीची खरी किंमत कळते. कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात भावना जितक्या महत्त्वाच्या असतात तितकाच त्यांचा स्वतःशी असलेला अंतर्गत संवादही महत्त्वाचा असतो. अनेकदा ते बाहेरच्या जगात फारसे बोलत नसले तरी त्यांच्या मनात विचारांची एक अखंड मालिका सुरू असते. एखाद्या निर्णयामागील परिणाम, एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामागील कारण किंवा भविष्यात घडू शकणाऱ्या शक्यता यांचा ते सतत विचार करत असतात. त्यामुळे अनेक वेळा ते इतरांना गंभीर किंवा विचारमग्न वाटू शकतात. या राशीच्या लोकांना लोकांची खरी ओळख पटवण्यासाठी वेळ लागतो. ते पहिल्या भेटीतच कोणाबद्दल ठाम मत बनवत नाहीत. त्याऐवजी ते समोरच्या व्यक्तीचे वागणे, बोलणे, सवयी आणि परिस्थितीनुसार बदलणारे स्वरूप शांतपणे पाहत राहतात. त्यामुळे एकदा का त्यांनी एखाद्या व्यक्तीबद्दल मत तयार केले तर ते सहसा चुकीचे ठरत नाही. कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण म्हणजे भावनिक जबाबदारीची जाणीव. त्यांना असे वाटते की त्यांच्या कृतीमुळे इतरांना त्रास होऊ नये. त्यामुळे ते अनेकदा स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांचा विचार करतात. काही वेळा ते स्वतःचे ओझे उचलतात, पण आपल्या माणसांना अडचणीत पाहणे त्यांना सहन होत नाही. त्यांच्या आयुष्यात विश्वास ही सर्वात मौल्यवान गोष्ट असते. पैसा, यश किंवा प्रसिद्धीपेक्षा विश्वासाला ते जास्त महत्त्व देतात. एखाद्या व्यक्तीने त्यांच्यावर विश्वास दाखवला तर ते तो विश्वास जपण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात. पण जर तोच विश्वास तुटला तर त्यांना पुन्हा मन उघडायला खूप वेळ लागतो. कर्क राशीच्या लोकांमध्ये सहनशीलतेचा गुणही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ते प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. अनेक वेळा ते परिस्थिती सुधारेल या आशेने शांत राहतात. मात्र त्यांच्या सहनशीलतेलाही मर्यादा असतात. जेव्हा त्यांना वाटते की अन्याय वाढत चालला आहे तेव्हा ते स्वतःसाठी ठामपणे उभे राहू शकतात. या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या मुळाशी जोडलेले राहायला आवडते. जुन्या परंपरा, कौटुंबिक मूल्ये, घरातील संस्कार आणि लहानपणापासून जपलेल्या गोष्टी यांच्याशी त्यांचे भावनिक नाते असते.
म्हणूनच ते अनेकदा भूतकाळातील अनुभवांमधून प्रेरणा घेत वर्तमान पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. कर्क राशीचे लोक अनेकदा इतरांच्या समस्या सोडवण्यात इतके गुंतून जातात की स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात. कोणाला मदतीची गरज आहे हे त्यांना पटकन जाणवते आणि ते शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या आसपासच्या लोकांना त्यांचा आधार वाटतो. मात्र स्वतःच्या मनातील थकवा किंवा वेदना ते सहज व्यक्त करत नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संयमाने प्रगती करण्याची वृत्ती. त्यांना झटपट यशापेक्षा स्थिर यश अधिक महत्त्वाचे वाटते. ते हळूहळू पण खात्रीने पुढे जाण्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांचे यश कदाचित उशिरा दिसेल, पण त्याचा पाया मजबूत असतो. कर्क राशीच्या व्यक्तींना शांत वातावरणात स्वतःला नव्याने शोधण्याची क्षमता असते. जेव्हा ते काही काळ स्वतःसोबत घालवतात, तेव्हा त्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनाच मिळतात. त्यामुळे एकांत त्यांच्यासाठी दुःखाचे नव्हे तर आत्मपरीक्षणाचे साधन असू शकते. त्यांच्या मनात अनेक स्वप्ने असतात, पण ते प्रत्येक स्वप्न जगासमोर मांडत नाहीत. काही स्वप्ने ते फक्त स्वतःसाठी जपून ठेवतात आणि योग्य वेळ येईपर्यंत त्यावर शांतपणे काम करत राहतात. लोकांना अचानक दिसणाऱ्या त्यांच्या यशामागे अनेक वर्षांची मेहनत आणि संयम दडलेला असू शकतो. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम म्हणजे फक्त शब्द नसतात. त्यांच्या दृष्टीने प्रेम म्हणजे काळजी, उपस्थिती, समजून घेणे आणि न बोलताही साथ देणे. म्हणूनच ते नात्यांमध्ये दिखावा शोधत नाहीत. त्यांना खरी भावना आणि मनापासूनची आपुलकी अधिक महत्त्वाची वाटते. त्यांच्या आयुष्याचा सर्वात सुंदर पैलू म्हणजे ते ज्या लोकांवर प्रेम करतात त्यांच्यासाठी एक सुरक्षित जागा निर्माण करतात. त्यांच्या सहवासात अनेकांना आपलेपणाची भावना मिळते. ते लोकांना बदलण्याचा प्रयत्न करत नाही, तर त्यांना जसे आहे तसे स्वीकारण्याची ताकद ठेवतात. याच कारणामुळे कर्क राशीच्या व्यक्ती अनेकांच्या आयुष्यात फक्त एक व्यक्ती म्हणून राहत नाही, तर विश्वास, आधार, समजूतदारपणा आणि निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक बनतात. त्यांच्या मनाची खोली जितकी जाणून घ्याल तितके त्यांच्यातील नवीन पैलू समोर येत राहतात. कारण कर्क राशीचे व्यक्तिमत्व हे एका पुस्तकासारखे नसून अनुभवांच्या अथांग सागरासारखे असते. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात एक वेगळी जिद्द दडलेली असते. बाहेरून भावनिक आणि मृदू स्वभावाचे वाटणारे हे लोक संकटाच्या काळात आश्चर्यकारकपणे मजबूत बनू शकतात. अनेकांना वाटते की संवेदनशील व्यक्ती सहज तुटतात, पण कर्क राशीच्या बाबतीत अनेकदा उलट घडते. जेवढ्या कठीण परिस्थितीचा सामना ते करतात, तेवढेच ते आतून अधिक परिपक्व होत जातात. या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत अर्थ शोधण्याची सवय असते. एखादी घटना का घडली, त्यातून काय शिकायला मिळाले आणि त्याचा पुढचा आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा ते सखोल विचार करतात. त्यामुळे त्यांच्या अनुभवांमधून तयार होणारी जीवनदृष्टी इतरांपेक्षा अधिक खोल आणि वास्तववादी असते. कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात शांत निरीक्षणाला खूप महत्त्व असते. अनेक वेळा एखाद्या चर्चेत ते कमी बोलतात, पण सर्व काही लक्षपूर्वक ऐकत असतात. लोकांचे विचार, त्यांची वागणूक आणि परिस्थितीतील बदल ते बारकाईने टिपत असतात. त्यामुळे योग्य वेळी दिलेले त्यांचे मत अनेकदा अचूक आणि विचारपूर्वक असते. त्यांच्या मनात स्वतःसाठी काही ठराविक तत्वे असतात. ही तत्वे ते सहज बदलत नाहीत. एखादी गोष्ट योग्य आहे असे त्यांना वाटत असेल तर लोकांच्या दबावामुळे ते आपले मत बदलत नाहीत. शांत स्वभावाचा अर्थ कमकुवतपणा नसतो हे ते त्यांच्या कृतीतून दाखवून देतात. कर्क राशीचे लोक अनेकदा भावनांपेक्षा मूल्यांना अधिक काळ टिकवतात. एखाद्या व्यक्तीशी मतभेद झाले तरी त्या व्यक्तीने केलेल्या चांगल्या गोष्टी ते सहज विसरत नाहीत. त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना मजबूत असते. ज्यांनी कठीण काळात साथ दिली त्यांच्याबद्दल ते मनात कायम आदर ठेवतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक नेतृत्व गुणही दिसून येतो. मात्र हे नेतृत्व गाजावाजा करणारे नसते. ते लोकांना आदेश देण्यापेक्षा प्रेरणा देण्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्या शांत आणि स्थिर वागण्यामुळे अनेक लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या सल्ल्याला महत्त्व देतात. कर्क राशीच्या व्यक्तींना अपूर्ण गोष्टी आवडत नाहीत. एखादे काम हाती घेतले की ते मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या कामात जबाबदारीची भावना स्पष्ट दिसते. ते फक्त परिणामांकडे पाहत नाही, तर त्या परिणामामागील प्रक्रियेलाही महत्त्व देतात. या राशीच्या लोकांमध्ये लोकांना जोडून ठेवण्याची एक विलक्षण क्षमता असते. जिथे मतभेद असतात तिथे समजूत काढण्याचा प्रयत्न ते करतात. जिथे तणाव असतो तिथे शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा ते कुटुंब, मित्रमंडळी किंवा कार्यक्षेत्रात मध्यस्थाची भूमिका निभावताना दिसतात.
कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात भविष्याबद्दल अनेक कल्पना असतात, मात्र ते फक्त स्वप्ने पाहत बसत नाहीत. योग्य वेळ आणि योग्य संधीची वाट पाहत ते आपल्या ध्येयासाठी हळूहळू पावले टाकत राहतात. त्यांच्या यशाचा एक वेग कदाचित कमी वाटेल, पण त्यांची प्रगती टिकाऊ असते. त्यांना स्वतःच्या चुका मान्य करण्याची ताकद असते. एखादी गोष्ट चुकली तर ते त्यातून धडा घेण्याचा प्रयत्न करतात. स्वतःला सतत सुधारण्याची त्यांची वृत्ती त्यांना आयुष्यात पुढे घेऊन जाते. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येक अनुभव हा शिकण्याची संधी असतो. कर्क राशीचे लोक नात्यांमध्ये फक्त उपस्थित राहत नाही, तर त्या नात्यांना अर्थ देतात. त्यांच्या छोट्या छोट्या कृतींमधून काळजी आणि जिव्हाळा दिसून येतो. ते मोठ्या आश्वासनापेक्षा सातत्यपूर्ण साथ देण्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांच्या सहवासातील लोकांना सुरक्षितता आणि विश्वासाची भावना मिळते. त्यांच्या मनातील स्वप्ने अनेकदा इतरांच्या भल्याशी जोडलेली असतात. फक्त स्वतःसाठी यश मिळवणे हे त्यांचे अंतिम ध्येय नसते. आपल्या माणसांनाही पुढे जाताना पाहण्याची इच्छा त्यांच्यात असते. त्यामुळे ते अनेकदा इतरांना प्रोत्साहन देतात, मार्गदर्शन करतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवतात. कर्क राशीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात वेगळा पैलू म्हणजे त्यांची भावनिक खोली आणि व्यावहारिक समज यांचा सुंदर समतोल. ते मनाने जगतात, पण वास्तवापासून दूर राहत नाही. ते स्वप्ने पाहतात, पण त्या स्वप्नांसाठी मेहनत करण्यासही तयार असतात. ते लोकांवर प्रेम करतात, पण वेळ आल्यास स्वतःचा स्वाभिमान जपायलाही जाणतात. म्हणूनच कर्क राशीच्या व्यक्तींना समजून घेण्यासाठी फक्त त्यांच्या शब्दांकडे पाहून चालत नाही. त्यांच्या कृती, त्यांची शांतता, त्यांची निष्ठा, त्यांची जिद्द आणि त्यांच्या मनात दडलेले भावविश्व समजून घेतल्यावरच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खरे सौंदर्य दिसून येते. त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा भावनांचा, अनुभवांचा, शिकण्याचा आणि सतत स्वतःला घडवत राहण्याचा एक अद्भुत प्रवास असतो. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात एक विशेष गोष्ट असते, ती म्हणजे लोकांना दिसणाऱ्या आणि प्रत्यक्षात त्यांच्या मनात चालणाऱ्या जगामध्ये खूप मोठा फरक असतो. अनेकदा ते हसतमुख दिसतात, सर्वांशी व्यवस्थित बोलतात, आपली जबाबदारी पूर्ण करतात, पण त्याच वेळी त्यांच्या मनात अनेक प्रश्न, अनेक भावना आणि अनेक अपूर्ण विचार चालू असू शकतात. ते प्रत्येक भावना जगासमोर मांडणाऱ्यांपैकी नसतात. काही भावना ते काळाच्या स्वाधीन करतात आणि काही भावना फक्त स्वतःपुरत्या जपून ठेवतात. या राशीच्या व्यक्तींना जीवनातील सूक्ष्म गोष्टींचे आकर्षण असते. मोठ्या यशापेक्षा एखाद्याने मनापासून केलेले कौतुक, अनपेक्षितपणे मिळालेली मदत, एखाद्या प्रिय व्यक्तीने दिलेला वेळ किंवा एखाद्या शांत क्षणातील समाधान त्यांच्यासाठी अधिक मूल्यवान असू शकते. त्यामुळे त्यांच्या आनंदाचे मोजमाप बाह्य गोष्टींनी करता येत नाही. त्यांना आनंद देणाऱ्या गोष्टी अनेकदा साध्या पण मनाला स्पर्श करणाऱ्या असतात. कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची नैसर्गिक इच्छा असते. ते कोणत्याही आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण एखादी व्यक्ती अडचणीत असेल तर तिला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या शब्दांमध्ये अनेकदा अनुभवातून आलेली समज असते. त्यामुळे त्यांचा सल्ला फक्त ऐकला जात नाही, तर मनापासून स्वीकारलाही जातो. त्यांच्या मनात आदर्श जीवनाची एक प्रतिमा असते. त्या प्रतिमेत फक्त भौतिक गोष्टी नसतात, तर मानसिक शांतता, विश्वासू माणसे, आदराचे नाते आणि समाधानाचे क्षण यांना विशेष स्थान असते. म्हणूनच ते आयुष्यात फक्त धावपळ करून समाधानी राहत नाही, त्यांना जगण्याचा अर्थही महत्त्वाचा वाटतो. कर्क राशीच्या व्यक्ती वेळेचे महत्त्व चांगल्या प्रकारे ओळखतात. काही गोष्टी घाईत मिळवण्यापेक्षा योग्य वेळ येण्याची वाट पाहणे अधिक फायदेशीर असते, याची त्यांना जाणीव असते. त्यामुळे अनेकदा ते संयम राखतात. इतरांना त्यांचा हा स्वभाव संथ वाटू शकतो, पण त्यांच्या दृष्टीने प्रत्येक निर्णयाचा पाया मजबूत असणे महत्त्वाचे असते. या राशीच्या लोकांमध्ये भावनिक स्मरणशक्ती खूप प्रभावी असते. एखाद्या प्रसंगातील वातावरण, एखाद्या व्यक्तीच्या आवाजातील बदल, एखाद्या दिवसाशी जोडलेली भावना किंवा एखाद्या क्षणातील अनुभव ते खूप काळ लक्षात ठेवू शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आठवणी म्हणजे फक्त भूतकाळ नसतो, तर त्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनतात. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात एक सतत चालणारी गोष्ट म्हणजे स्वतःला अधिक चांगले बनवण्याची इच्छा. ते स्वतःच्या वागण्याचा, निर्णयांचा आणि अनुभवांचा विचार करत राहतात. कुठे सुधारणा करता येईल, कोणती चूक पुन्हा टाळता येईल आणि पुढचा टप्पा अधिक चांगला कसा गाठता येईल याचा ते सातत्याने विचार करतात. त्यामुळे त्यांची प्रगती अनेकदा शांतपणे पण सातत्याने होत राहते. त्यांना माणसाच्या भावना समजतात,
पण त्याच वेळी त्यांना एक गोष्ट खटकते, वरवरचे वागणे. जे लोक फक्त दिखाव्यासाठी नाती ठेवतात किंवा स्वार्थासाठी जवळ येतात, त्यांच्यापासून कर्क राशीचे लोक हळूहळू अंतर ठेवू लागतात. त्यांना नात्यांमध्ये प्रामाणिकपणा हवा असतो. त्यांच्यासाठी विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. कर्क राशीच्या व्यक्ती अनेकदा स्वतःची ऊर्जा कुठे खर्च करायची याबद्दल जागरूक असतात. प्रत्येक वादात पडणे, प्रत्येकाला खुश ठेवणे किंवा प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे त्यांना आवश्यक वाटत नाही. काळानुसार ते शिकतात की काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हेच सर्वात योग्य उत्तर असू शकते. त्यांच्या मनात एक अदृश्य धैर्य असते. अनेक लोक धैर्याचा अर्थ फक्त मोठमोठ्या कृतींमध्ये शोधतात, पण कर्क राशीचे लोक रोजच्या आयुष्यातील संघर्षातून धैर्य दाखवतात. कठीण काळात हार न मानणे, भावनिक वेदना सहन करूनही पुढे चालत राहणे, पुन्हा विश्वास ठेवण्याची तयारी ठेवणे आणि परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत राहणे हे त्यांचे खरे सामर्थ्य असते. या राशीच्या व्यक्तींना जीवनातील प्रत्येक टप्प्यात काहीतरी शिकायचे असते. त्यांच्यासाठी यश म्हणजे फक्त एखादे लक्ष्य गाठणे नसते, तर त्या प्रवासात मिळालेला अनुभवही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे ते पडले तरी शिकतात, जिंकले तरी नम्र राहतात आणि पुढे जात राहतात. कर्क राशीच्या व्यक्तिमत्वात एक शांत तेज असते. ते स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करत नाही. त्यांच्या कृती, त्यांची सातत्यपूर्ण निष्ठा, त्यांचा प्रामाणिक स्वभाव आणि लोकांप्रती असलेली खरी आपुलकी हाच त्यांचा खरा परिचय असतो. म्हणूनच अनेकदा लोकांना त्यांची खरी किंमत उशिरा समजते, पण एकदा समजली की ती आयुष्यभर विसरता येत नाही. कर्क राशीचे मन हे एखाद्या विशाल आकाशासारखे असते. प्रत्येक दिवसासोबत त्यात नवीन विचार जन्म घेतात, नवीन अनुभव साठतात आणि नवीन समज विकसित होत जाते. त्यांची कथा ही फक्त भावनांची नसते, तर आत्मविश्वास, संयम, निष्ठा, समजूतदारपणा आणि शांतपणे स्वतःचे स्थान निर्माण करण्याच्या प्रवासाची असते. त्यांच्या व्यक्तिमत्वाची खोली जितकी उलगडत जाते, तितकी त्यांच्यातील नवे पैलू जगासमोर येत राहतात. मित्रांनो, कर्क राशीबद्दलची ही माहिती तुम्हाला कितपत पटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. या स्वभाव वैशिष्ट्यांपैकी किती गोष्ट तुमच्या किंवा तुमच्या ओळखीतील कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये दिसतात तेही जरूर लिहा. अशाच राशीशी संबंधित सखोल, रंजक आणि वेगळ्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू ठेवा. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणी, कुटुंबातील सदस्य आणि कर्क राशीच्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि शेअर आम्हाला आणखी चांगला आणि उपयुक्त कंटेंट तयार करण्यासाठी प्रेरणा देतो.